आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. विधान परिषदेची निवडणूक 10 डिसेंबर रोजी. कर्नाटक राज्यातील 25 विधान परिषद सदस्यांच्या कालावधीची पूर्तता होत असल्यामुळे आता दिनांक 10 डिसेंबर रोजी विधान परिषदेची निवडणूक घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. बेळगाव विभागातून सध्या विधान परिषद सदस्य म्हणून महांतेश कवडगी मठ आणि विवेकराव पाटील हे 2 सदस्य कार्यरत आहेत. त्यांचा कालावधी दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी पूर्ण होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक घेण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांच्या मतदानातून ही निवडणूक होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज करण्यासाठी दिनांक 16 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. तर दिनांक 10 डिसेंबर रोजी मतदान आणि दिनांक 14 डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. आणि आता पाहूया ठळक घडामोडी. भारताविरुद्ध चीन आणि पाकिस्तानची युद्धनौकांची देवाणघेवाण. उत्तर प्रदेश निवडणुकीत योगींच्या मदतीसाठी संघ परिवार सज्ज. 2 दिवसांच्या प्रवासासाठी RT-PCR सक्ती शिथिल. शिवाजी उद्यानासमोरील वळणाचा धोका गंभीर. महापौर निवडणुकीसाठी 20 रोजीचा मुहूर्त. पथदीपांच्या नावाखाली असलेला अंधार आमदारांनी पाहिला. अधिवेशनामुळे सरकारी कामाचा खोळंबा अन कोट्यावधींचा चुराडा. भ्रष्ट लोंढा वन अधिकाऱ्याच्या विरोधात ग्रामस्थांचा विराट मोर्चा. 8.5 कोटींचा ऐवज केला परत. तालुक्यातील गावांसाठी डिजिटल ग्रंथालय सुरू. रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए. कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना. गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी. घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी. इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस. पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी-शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस. जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में. बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना. नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना. आराधना, मारुती गली, बेलगाम. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8843 8863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. पाकिस्तानचे आणि चीन हे दोन्ही देश भारतावर कुरघोडी करण्याकरता सातत्याने प्रयत्न करत आहेत. एकमेकांना मदत करत परस्पर सहकार्य वाढवत आहेत. याचाच एक भाग म्हणून गेली अनेक वर्षे चीन पाकिस्तानला लष्करी मदत करत आला आहे. याआधी JF-17 हे 4थ्या श्रेणीतील लढाऊ विमान विकसित करायला चीनने पाकिस्तानला मदत केली होती. आता तर JF-17 हे पाकिस्तान वायुदलाचे महत्त्वाचे लढाऊ विमान आहे. असं असताना चीन युद्धनौकांच्या बाबतीतही पाकिस्तानला मदत करत आहे. चीन अत्याधुनिक युद्धनौकाही पाकिस्तानला देणार आहे. एक युद्धनौका काही दिवसात लगेचच पाकिस्तानला मिळणार आहे, तर आणखीन 3 युद्धनौका चीन पुढील 3 वर्षात पाकिस्तानकडे सुपूर्द करणार आहे. सुमारे 4000 टन वजनाची फ्रीगेट ही युद्धनौका जगातील अत्याधुनिक युद्धनौकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. रडारवर पटकन शोधता येणार नाही अशी या युद्धनौकेची रचना आहे. जमिनीवर, हवेत विविध प्रकारची क्षेपणास्त्रे डागण्याची या युद्धनौकेची क्षमता असून पाणबुडी विरोधात कारवाईतही ही युद्धनौका दर्जेदार समजली जाते. अशा 25 पेक्षा जास्त युद्धनौका या चीनच्या नौदलात याआधीच कार्यरत आहेत. आता पुढील काही वर्षात चीनी बनावटीच्या अशा 4 युद्धनौका या पाकिस्तानकडे असतील. यामुळे निश्चितच भारताची डोकेदुखी वाढणार आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत योगींच्या मदतीसाठी संघ परिवार सज्ज.
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या योगी सरकार विरोधात वाहत असलेले वारे पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उघडपणे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने तिरंगा यात्रा काढून भाजपच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याची तयारी आरएसएसने सुरू केली आहे। आरएसएस उत्तर प्रदेशातील जनतेमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी अनेक कार्यक्रम आखत आहे अशी माहिती समोर आली आहे। यावेळी आरएसएसने ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांची संघर्ष गाथा विविध संघटना आणि समाजाच्या मदतीने समाजासमोर आणणार आहे। यासाठी वंदे मातरम गायन, तिरंगा यात्रा, परिसंवाद, पथनाट्य अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बलिदान दिलेल्या वीरांची माहिती लोकांना दिली जाणार आहे। त्यासाठी शहर, तालुका, जिल्हा स्तरापर्यंत अमृत महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे। या अमृत महोत्सवाअंतर्गत गावोगावी भारत मातेचे पूजन, वंदे मातरमचे गायन, तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे। शीख धर्माचे 9वे गुरु तेग बहादूर सिंग यांच्या 400व्या जयंतीनिमित्त संघ परिवार मोठे कार्यक्रम आणि चर्चासत्रे आयोजित करणार आहे। 2 दिवसांच्या प्रवासासाठी आरटीपीसीआर सक्ती शिथिल। 1-2 दिवस म्हणजेच 48 तास अथवा कमी अल्प मुदतीच्या प्रवासासाठी कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक सरकारने आरटीपीसीआर सक्तीतून वगळले आहे। अशा व्यक्तींनी कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस झाले असल्याचे प्रमाणपत्र दाखवावे, तसेच थर्मल स्कॅनिंग आणि इतर चाचण्यांना सामोरे जावे, मात्र आपल्या परतीचे तिकीट घेऊनच यावे असे आवाहन कर्नाटकच्या आरोग्य विभागाने केले आहे। कर्नाटक महाराष्ट्र सीमारेषेवर राहणाऱ्या अनेक नागरिकांना नोकरी, व्यवसाय आणि इतर अनेक कारणांसाठी कर्नाटकात वारंवार यावे लागते। अशा व्यक्तींना प्रत्येक वेळी आरटीपीसीआरची सक्ती करता येत नाही। लग्न समारंभ किंवा पाहुणे मंडळींच्या भेटी कार्यक्रमांसाठी येणाऱ्या व्यक्तींनाही दरवेळी आरटीपीसीआर करून येणे महागडे ठरते। त्यामुळे अशा अल्प मुदतीच्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसू नये म्हणून कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे। मात्र आपण अल्प मुदतीचे प्रवासी आहोत हे सिद्ध करण्यासाठी संबंधित परतीचे तिकीट किंवा आपण कशासाठी आलो किंवा कधी जाणार हे सिद्ध करून दाखवावे लागणार आहे। शिवाजी उद्यानासमोरील वळणाचा धोका गंभीर। शिवाजी उद्यानासमोरील रस्त्यावर असणारे दुभाजकाचे वळण धोकादायक ठरत आहे। या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले असून यासाठी उपाययोजनांची गरज आहे। याकरिता रहदारी पोलिसांनी पावले उचलण्याची मागणी येथील नागरिक आणि नगरसेवकांनी केली। या मागणीचे निवेदन नुकतेच सादर करण्यात आले। येथील संत सेना रोड आणि शास्त्रीनगर मधील धोकादायक वळणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात। या ठिकाणी वारंवार दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचे अपघात घडत आहेत। याचे चित्रण सीसीटीव्ही मध्ये झाले आहे। याची दखल घेऊन वार्ड नंबर 16 चे नगरसेवक राजू भातकांडे आणि वार्ड नंबर 24 चे गिरीश धोंगडी आणि सामाजिक कार्यकर्ते अमर सरदेसाई, मंजुनाथ कल्लूर, महेश नागोजीचे महेश बामणे यांनी पावले उचलली आहेत। बेळगाव दक्षिण वाहतूक विभागाचे अधिकारी मंजुनाथ नायक यांची भेट घेऊन या घटना निदर्शनास आणून देऊन तात्काळ गतिरोधक बसविण्याची विनंती करणारे निवेदन देण्यात आले। महापौर निवडणुकीसाठी 20 रोजीचा मुहूर्त। महापालिका निकाल लागून 2 महिने झाले तरी अद्याप महापौर आणि उपमहापौर निवडणूक झाली नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे। अशातच येत्या 20 नोव्हेंबर रोजी महापौर आणि उपमहापौर निवडणूक होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। राज्य निवडणूक आयोगाने गुलबर्गा महापालिकेत महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर ही तारीख जाहीर केली आहे। पण बेळगावचा महापौर उपमहापौर निवडीबाबत महापालिकेला अद्याप माहिती आलेली नाही। पण गुलबर्गा महापालिकेसाठी आदेश काढण्यात आला असल्यामुळे याच दिवशी बेळगावचाही महापौर उपमहापौर निवडण्यात येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। महापौर पद सामान्य वर्गासाठी आहे तर उपमहापौर पद सामान्य महिला वर्गासाठी आहे। तरीही हे आरक्षण कोणत्या वर्षानुसार घ्यायचे याबाबत महापालिका अधिकाऱ्यात गोंधळ आहे। 2021 ला जाहीर झालेल्या आरक्षणानुसार निवडणूक घ्यायची की 2019-2020 च्या आरक्षणानुसार घ्यायची असा गोंधळ आहे। त्यामुळे नगर विकास खात्याकडून स्पष्ट सूचना आल्याशिवाय काहीही सांगता येणार नाही अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे। पथदीपांच्या नावाखाली असलेला अंधार आमदारांनी पाहिला।
शहरातील पथदीपांची दुरावस्था ही नागरिकांची नेहमीची तक्रार आहे. मात्र या तक्रार निवारणांसाठीही केलेल्या सूचनांची दखल घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. यासाठी आता बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी पुढाकार घेऊन अधिकाऱ्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतः दुचाकीवरून रात्रीच्या वेळी फेरफटका मारून व्यवस्थेचा आढावा घेतला. शहरातील बऱ्याच मार्गांवर अंधार असल्यामुळे अनेक गैरकृत्ये घडत आहेत. तसेच चोऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. याबरोबरच महिलांना देखील रात्री अपरात्री नोकरीवरून घरी जाताना अंधाराचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे अंधारातून शहराची लवकरात लवकर मुक्तता व्हावी याकरिता लवकरच पथदीप बसवण्यात यावेत अशा सूचना आमदारांनी संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत. यावेळी आमदार अनिल बेनके आणि मनपाचे आयुक्त रुद्रेश घाडी यांनी 8 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता केली रोड, डॉक्टर आंबेडकर रोड, कॉलेज रोड, रेल्वे स्टेशन रोड, फोर्ट रोड, क्लब रोड, काँग्रेस रोड, संगोळी रायण्णा रोड यासह शहरातील अनेक भागाचा पाहणी दौरा केला आणि रस्त्यावरील बंद असलेले पथदीप पाहून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि येत्या 8 दिवसात जर शहरातील पथदीप सुरू झाले नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू असा कडक इशारा दिला. अधिवेशनामुळे सरकारी कामाचा खोळंबा अन कोट्यावधींचा चुराडा. दरवर्षी बेळगावात होणारे विधिमंडळाचे अधिवेशन यावर्षी घेण्यासाठी सरकारने निर्णय जाहीर केला आहे. मात्र सामान्य जनतेच्या दृष्टीने या अधिवेशनामुळे सरकारी कामाचा खोळंबा आणि कोट्यावधींचा चुराडा होण्याचे चिन्ह स्पष्ट आहे. त्यामुळे या अधिवेशनातून काय साधले जाणार अशी प्रतिक्रिया उमटली आहे. नेते मंडळींच्या संचारामुळे रहदारीचा ताण पुन्हा वाढणार असून अधिवेशनाचे परिणाम सामान्य नागरिकांना भोगावे लागतील याची चाहूल लागलीये. विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी सोमवारी डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाची पूर्वतयारी पूर्ण करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे. विधिमंडळाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. यासाठी वेबकास्टची व्यवस्था केली जात आहे. बेळगावात 2018 नंतर यंदा विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे. नियोजित अधिवेशनामध्ये अधिकाधिक आमदारांनी सहभागी व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. अधिवेशनातील सर्व सत्र सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत. सुवर्णसौध परिसरात आमदार भवन निर्मितीची मागणी असून याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासह सरकारचे लक्ष वेधले जाईल. बेळगावात दरवर्षी हिवाळी अधिवेशन घेण्याचे नियोजन असल्यामुळे सुवर्णसौध परिसरात आमदार भवन बांधणे योग्य ठरेल असेही सभापती होरट्टी म्हणाले. या सर्व परिस्थितीचा आढावा घेता विधिमंडळ अधिवेशन म्हणजे सरकारी तिजोरीवर ताण पडण्यास कारणीभूत ठरणार असल्याचे दिसून येत आहे. भ्रष्ट लोंढा वन अधिकाऱ्याच्या विरोधात ग्रामस्थांचा विराट मोर्चा. विभागाचे विभागीय अधिकारी प्रशांत गौराणी यांच्या विरोधात लोंढा विभागातील विविध शेतकरी संघटना, अक्रम सक्राम शेतकरी समिती यासह जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई यांच्या समर्थकांनी सोमवारी धडक आंदोलन करून धरणे आंदोलन छेडले. लोंढा विभागाचे वन अधिकारी प्रशांत गौराणी हे भ्रष्ट अधिकारी असून सर्वसामान्य आणि शेतकरी वर्गाची ते पिळवणूक करत आहेत. शिवाय या भागाचे लोकप्रतिनिधी असलेल्या जीप माजी सदस्य बाबूराव देसाई यांना स्वतःच्या कार्यालयात बोलावून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या त्या अधिकाऱ्याला तालुक्यातून हद्दपार करावे तसेच या प्रकारची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी लोंढा भागातील अनेक गावाहून हजारो कार्यकर्त्यांनी विभागाच्या कार्यालयासमोर एकच गर्दी केली आणि वन अधिकारी प्रशांत गौराणी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. मागील आठवड्यात जिल्हा पंचायत माजी सदस्य बाबूराव देसाई तसेच लोंढा वनाधिकारी प्रशांत यांच्यात एका गावातील सदस्यांवरून शाब्दिक वाद झाला होता. या वादातून गौराणी यांनी आपल्या कार्यालयात बोलावून बाबूराव देसाई यांना पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप बाबूराव देसाई यांनी केला आहे. यावरून गेल्या 4 दिवसात खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांनी वनमंत्री तसेच पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत या प्रकरणाची तक्रार केली आहे. तत्काळ सदस्य वनविभाग अधिकाऱ्याला निलंबित करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि तालुक्यातून त्याला अन्यत्र बदली करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी तालुका जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अभिलाष देसाई यांनीही या मोर्चात सहभाग घेऊन प्रशांत गौराणी यासारख्या एखाद्या अधिकारी एखाद्या लोकप्रतिनिधीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर तालुक्यातील जनतेने गप्प बसावे का? अशा अधिकाऱ्याला या ठिकाणी राहण्याचा कोणताही अधिकार नाही याची वरिष्ठांनी देखील तत्काळ बदली करावी अशी मागणी केली.
8.5 कोटींचा ऐवज केला परत। चोऱ्या, घरफोडी, दरोडे, वाहन चोरी अशा वेगवेगळ्या 206 प्रकरणांचा तपास लावून जिल्हा पोलिसांनी तब्बल 8,58,23,999 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। जप्त केलेला मुद्देमाल सोमवारी फिर्यादी आणि संबंधित वारसदारांना न्यायालयाच्या आदेशावरून परत करण्यात आला। जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनी पोलीस परेड मैदानावर प्रॉपर्टी परेड आयोजन केले होते। यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली। 2020 मध्ये 2 किलो 336 ग्रॅम वजनाचे 1,05,04,673 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि घटीव सोने जप्त केले आहेत। 2021 मध्ये 702.24 ग्रॅम वजनाचे 27,25,060 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि घटीव सोने जप्त केले आहे। यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते। अनेक प्रकल्पांचा छडा लावण्यात यश आल्याने संबंधित पोलिसांना बहुमान आणि प्रशस्ती पत्र देऊन गौरविले जाणार असल्याचे लक्ष्मण निंबर्गी यांनी सांगितले। तालुक्यातील गावांसाठी डिजिटल ग्रंथालय सुरू। खासदार मंगल आंगडी यांच्या प्रयत्नातून मंडोळी, आंबेवाडी, कंगराळी खुर्द, कंगराळी बुद्रुक अशा 4 गावांना डिजिटल ग्रंथालय मंजूर झाले असून प्रत्येक गावाला 40 लाखाचे अनुदान मिळाले आहे। त्याचे भूमिपूजन खासदार मंगल आंगडी यांच्या शुभ हस्ते झाले। या प्रसंगी बोलताना भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, मोदींचे स्वप्न हे डिजिटल इंडियाचे आहे। यासाठी अनेक योजना जाहीर झाल्या आहेत। जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। या प्रसंगी विनायक कदम, यतेश हेबाळकर, अनिल पाटील, मंडोळी येथे अजित पाटील, ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी कणबरकर, एसडीएमसी अध्यक्ष यल्लापा पाटील, प्रभाकर कट्टीमणी, नारायण शिंदे, तर आंबेवाडी येथे ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील, अर्जुन राक्षे, तर कंगराळी खुर्द येथे मनोहर पाटील, एसडीएमसी अध्यक्ष कल्लापा पाटील, मधुमती पाटील, तर कंगराळी बुद्रुक येथे संध्या चौगुले, ग्रामपंचायत अध्यक्ष सिद्धराय बेळगावी, एसडीएमसी अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील, यल्लोजी पाटील, सध्याप्पा राजकट्टी यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी सोमवार दिनांक 8 रोजी 6 जणांनी अर्ज दाखल केले। त्यामध्ये अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट प्रभू यत्नट्टी यांनी एकमेव अर्ज दाखल केला आहे। 20 नोव्हेंबर रोजी बेळगाव बार असोसिएशनसाठी मतदान होणार आहे।
त्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे। आज दिवसभरात 6 जणांनी अर्ज दाखल केले। त्यामध्ये अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट प्रभू यत्नट्टी, उपाध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट अमित कोकितकर यांच्यासह सरचिटणीस आणि कार्यकारिणी तिघांनी अशा 6 जणांनी अर्ज दाखल केला आहे। ॲडव्होकेट यत्नट्टी यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला। निवडणुकीसाठी आतापर्यंत 11 जणांनी अर्ज दाखल केले आहेत। अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ 2 दिवस शिल्लक राहिले असून 10 तारखेला दुपारी 4:30 वाजेपर्यंत मुदत आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट संजय तुबची यांनी दिली आहे। समर्थनगर मधील ब्रह्मलिंग मंदिर येथे ब्रह्मदेवाला मुखवटा अर्पण। समर्थनगर मधील जागृत अशा श्री ब्रह्मलिंग मंदिर मध्ये ब्रह्मदेवाला मुखवटा बसविण्यात आला। यावेळी श्री रेणुका देवी मंदिर येथे ब्रह्मदेवाचे मुखवटा पूजन करण्यात आले। समर्थनगर मधील सुहासिनींनी कळस घेऊन बँड लावून मिरवणूक काढण्यात आली। अभिषेक आणि विधिवत पूजा करून हा मुखवटा ब्रह्मदेवाला बसविण्यात आला। त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी समर्थनगर मधील मुरली जांगळे, प्रकाश पाटील, संतोष कन्नेरी, वसंत हलगेकर, अनंत किल्लेकर, विनोद भागवत, रवींद्र हुलजी, संजय पाटील, भगवान जाधव, कोपर्डे, सुनील कन्हेरी, महेश पाटील, उमेश बागेवाडी, नगरसेविका नेत्रावती भागवत, माजी नगरसेविका वैशाली हुलजी तसेच गल्लीतील नागरिक, महिला, बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा मुखवटा बाळू कोलंबसकर यांनी देणगी स्वरूपात दिला आहे। सुदगट्टी येथील वनीकरण प्रकल्पास ग्रीन सेव्हियर्सची भेट। ग्रीन सेव्हियर्सने सुदगट्टी गावातील वनीकरण प्लॉट्सला भेट देऊन साफसफाई केली। यावेळी श्रमदानात कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। सुदगट्टी येथील संजय हंसगोळ यांच्या मालकीच्या शेतात रोप लागवड करण्यात आली असून या ठिकाणी मोकळ्या जागेत वाढणारे गवत काढण्यात आले। फेब्रुवारी पासून मोकळी जागा भाजीपाला आणि कंद लागवडीसाठी वापरली जाणार आहेत। यासाठी कोणतीही कृत्रिम खते, कीटकनाशके आणि इतर रसायने वापरली जात नाहीत। ग्रीन सेव्हियर्स तर्फे 2016 पासून बेळगाव आणि परिसरात 45,000हून अधिक रोपांची देखभाल केली जात असल्याचे समीर मजली यांनी सांगितले। या प्रकल्पाचा एक भाग म्हणून लहान शेतकऱ्यांना कृषी वनीकरण प्लॉट्स उभारण्यासाठी फळझाडे उपलब्ध करून दिली जात आहेत। ग्रीन सेव्हियर्स असोसिएशन तर्फे शेती उत्पादने थेट ग्राहकांना विकण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे मजली यांनी सांगितले। घटप्रभा कुडची रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण। नैऋत्य रेल्वे विभागामध्ये आता 692 पैकी 598.7 किलोमीटरचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे। यामुळे प्रदूषण कमी होण्याबरोबरच प्रवासी रेल्वे गतीने धावण्यास मदत होणार आहे। रेल्वे विकास निगम आणि केंद्रीय रेल्वे संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्यात येत आहे। नैऋत्य रेल्वे विभागामध्ये जुलै 2020 ते मार्च 2021 पर्यंत 477 किलोमीटरचे विद्युतीकरण करण्यात आले होते। या आर्थिक वर्षामध्ये 122 किलोमीटरचे विद्युतीकरण करण्यात आले आहे। यामध्ये अळनावर ते लोंढा मार्गाच्या 33 किलोमीटर अंतराचा समावेश आहे। विद्युतीकरण करण्यात आलेल्या मार्गाची प्रात्यक्षिकेही घेण्यात आली आहेत। मिरज बेळगाव मार्गामधील घटप्रभा ते कुडची या 47 किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण बरोबर दुहेरी मार्ग करण्याचेही काम पूर्ण झाले आहे। आता हुबळी बळ्ळारी रामदुर्ग या मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले आहे। हुबळी ते बेंगलोर मार्गाचे मार्च 2023 पर्यंत विद्युतीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। सरव्यवस्थापक संजय किशोर, अतिरिक्त सरव्यवस्थापक PK मिश्रा, व्यवस्थापक मनोज महाजन, अभियंते मनोज महाजन आदींनी या कामाचा आढावा घेतला। कडोली ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी। रोजगार हमी योजनेतील कमी वेतन प्रकल्पाचा लोकायुक्त पोलिसांकडून तपास सुरू झाला आहे। सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन सुमारे 2 तास तपास करण्यात आला। PDO, क्लार्क, संगणक ऑपरेटर, रोहिओ अभियंता यांच्याकडे चौकशी करण्यात आली। कडोली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत। या ठिकाणी सुमारे 3000 कामगार कार्यरत आहेत। त्यांना मध्यंतरी केवळ 102 रुपये इतकी अत्यल्प मजुरी देण्यात आली। त्यामुळे संतप्त बनलेल्या कामगारांनी ग्रामपंचायतवर मोर्चा काढून रोहिओ अभियंत्याला धारेवर धरले होते। अभियंत्याच्या चुकीमुळे कामगारांना कमी वेतन मिळाले असल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणाची लोकायुक्त पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणाचा छडा लावण्याचे थेट बेंगळुरूहून आदेश बजावण्यात आलेले आहेत। त्यामुळे बेळगाव येथील लोकायुक्त DSP BS पाटील यांच्यासह सहकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे। लोकायुक्त पोलिसांनी गुरुवारी ग्रामपंचायतला भेट देऊन कामाच्या जागेची पाहणी केली होती। कामाचे मोजमाप
मोजमाप घेतले होते. कामगारांना कमी वेतन का मिळाले याचा शोध सुरू केला आहे. त्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा लोकायुक्त पोलिसांनी ग्रामपंचायतला भेट दिली. नगरसेवकांकडून शाहूनगर परिसरात भग्न प्रतिमांचे संकलन. झाडाखाली टाकलेल्या हिंदू देवदेवतांच्या प्रतिमांचे संकलन करून आदर्श उपक्रम राबवणाऱ्या सर्व लोकसेवा फाउंडेशनच्या कार्याला शाहूनगर, कंगराळी बुद्रुक परिसरातील लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हातभार लावला. रविवारी शाहूनगर परिसरात भग्न प्रतिमांचे संकलन करण्याची मोहीम राबवण्यात आली. अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोहिमेत नगरसेवक श्रेयस नाकाडी, नगरसेविका रेश्मा पाटील, ग्रामपंचायत सदस्य येल्लोजी पाटील यांच्यासह परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. शिवमंदिर परिसरात मोहीम राबवण्यात आली. हिरेमठ यांनी आपण करत असलेल्या कार्यात सर्वांचा सहभाग वाढत आहे याबाबत समाधान व्यक्त केले. आपल्या संस्कृती रक्षणाचे काम आपणाला करावे लागते, त्यामुळे देवतांचा कोठेही अपमान होऊ नये याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी असे आवाहन केले. मोहिमेमध्ये रामा निलजकर, महादेव रेडेकर, अनंत भातकांडे, लिंगया बुर्लकट्टी, संतोष हिरेमठ सहभागी झाले होते. परिसरातील लोकांनीही या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. कित्तूर कर्नाटक नामांतर निर्णयाचे जल्लोषात स्वागत. राज्य सरकारने उत्तर कर्नाटकातील पूर्वीच्या मुंबई कर्नाटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विभागाचे नामांतर आता कित्तूर कर्नाटक असे केले आहे. या निर्णयाचे स्वागत सोमवारी सायंकाळी करण्यात आले. बेळगावच्या खासदार मंगल आंगडी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त के. त्यागराजन हेही उपस्थित होते. हुक्केरीचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी आणि कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही बेळगाव शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौकात स्वतंत्रपणे जल्लोष आणि उत्साह साजरा केला. या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना मान्यवरांनी जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी सरकारने पूर्ण केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. समर्थनगरमध्ये मोकाट कुत्र्याचा उच्छाद. समर्थनगर येथे नागरिकांना सोमवारी सकाळी एका मोकाट कुत्र्याचा थरार अनुभवायला मिळाला. या कुत्र्याने समर्थनगर परिसरातील महिलेसह 6 नागरिकांचा चावा घेतलाय. समर्थनगर नाल्याजवळ भटक्या कुत्र्यांचा कळप आहे. यातील एका कुत्र्याने प्रवीण पाटील, रेणुका झाजी, रमेश कुंटे, प्रियांका करेगार तसेच आणखीन काहींना चावले असून त्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. डॉक्टर प्रकाश राजगोळकर यांनी प्राथमिक उपचारानंतर चावलेल्या नागरिकांना अधिक उपचाराचा सल्ला दिला आहे. तो कुत्रा पिसाळलेला असल्याचे सांगण्यात आले. शहराच्या इतर भागातही मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला असून याकडे महानगरपालिकेने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. सुनील एंटरप्राइजेस बालिका आदर्श संघाला कबड्डीचे अजिंक्यपद. पिरणवाडी येथे खास दीपावली निमित्त गाव मर्यादित पुरुष आणि महिला प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुनील एंटरप्राइजेस संघाने पुरुष गटात तर बालिका आदर्श संघाने महिला गटात विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत 8 संघ मालकांनी कबड्डीपटूंवर बोली लावून खरेदी केले होते. पुरुषांच्या अंतिम सामन्यात सुनील एंटरप्राइजेस संघाने स्मार्ट ग्रुप संघावर विजय मिळवत अजिंक्यपद पटकाविले. महिलांच्या अंतिम फेरीत बालिका आदर्श शाळेचा कबड्डी संघाने पिरणवाडी महिला संघावर विजय संपादन करून विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेतील पुरुष गटात बेस्ट रायडर पुरस्कार दीपक, तर बेस्ट डिफेंडर पुरस्कार सूरज आणि मालिकावीर पुरस्कार बसू यांना मल्लिकार्जुन तलवार यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. विजेत्या सुनील एंटरप्राइजेस संघाला सूरज पाटील यांच्याकडून रोख 31,000 रुपये आणि सुनील कटनूरगोळ यांच्याकडून चषक, तर उपविजेत्या स्मार्ट ग्रुप संघाला सतीश पाटील यांच्याकडून रोख 21,000 रुपये आणि महांतेश करेगा यांच्याकडून चषक देण्यात आला. महिला गटातील विजेत्या बालिका आदर्श आणि उपविजेत्या पिरणवाडी महिला कबड्डी संघाला मूळवीर ज्वेलर्सचे संचालक राजू बेकवाडकर यांनी पुरस्कार देऊन गौरव केला. विजेत्या उपविजेत्या संघातील सर्व खेळाडूंना विजेता स्पोर्ट्स बेळगावचे संचालक चंद्रकांत कडोलकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत पंच म्हणून NR पाटील कडोली, उमेश बेळगुणकर बालिका आदर्श, सुनील बेळगुणकर मन्नोळी यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे राजू मुत्संडीकर यांनी सूत्रसंचालन, तर राकेश तारिहाळकर यांनी आभार मानले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वैजनाथ पाटील, सुनील कडबुगोळ, गणेश मुत्संडीकर, प्रशांत राऊत, नंदू नेसरकर, महेश पाटील, राकेश तारिहाळकर, शंकर सुळेभावी, शेखर मुत्संडीकर, रवी पाटील, परशुराम मलतवाडी, विशाल शहापूरकर, सूरज पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
नंदगड येथील कबड्डी स्पर्धेत कोल्हापूरचा संघ विजयी। नंदगड येथील तरुण मंडळाच्या 32व्या क्रीडा महोत्सवानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेत कोल्हापूरचा शिवमुद्रा कौलव संघ विजेता ठरला। त्यांना 15,001 रुपये पारितोषिक आणि चषक देण्यात आले, तर कुपटगिरीचा भावकेश्वरी संघ उपविजेता ठरला। त्यांना 8,001 रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले, तर तिसरा क्रमांक विघ्नहर्ता संघ नंदगड यांना 4,001 रुपये देऊन गौरविण्यात आले। छत्तीसगड विरुद्ध मुंबईचा निसटता पराभव। कर्णधार अजिंक्य रहाणेने 4 सामन्यातील तिसरे अर्धशतक साकारूनही मुंबईला सय्यद मुश्ताक अली करंडक 2020 क्रिकेट स्पर्धेत छत्तीसगड विरुद्ध अवघ्या 1 धावाने निसटता पराभव पत्करावा लागला। गुवाहाटी येथील नेहरू स्टेडियमवर झालेल्या या लढतीतील पराभवामुळे मुंबईची ब गटात तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे। मुंबईच्या खात्यात 4 सामन्यातील 2 विजयांचे 8 गुण असून कर्नाटक आणि बंगाल या गटात अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत। मंगळवारी मुंबई समोर बडोद्याचे आवाहन असेल। महाराष्ट्राच्या संकल्पला ग्रँड मास्टरचा किताब। महाराष्ट्राचा बुद्धिबळपटू संकल्प गुप्ता भारताचा 71वा ग्रँड मास्टर ठरला आहे। सर्बिया येथे झालेल्या स्पर्धेत 6.5 गुणांसह दुसरे स्थान पटकावत त्याने ग्रँड मास्टर किताबासाठी आवश्यक निकष साध्य केले। 18 वर्षीय संकल्पने 24 दिवसात सलग 3 स्पर्धा खेळत ग्रँड मास्टर ठरण्यासाठी 3 निकष पूर्ण केले। या तिन्ही स्पर्धांमध्ये त्याने कामगिरीचे 2599 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविले। तसेच सर्बिया येथे झालेल्या स्पर्धेदरम्यान त्याने 2500 एलो गुणांचा टप्पा गाठला। ग्रँड मास्टरचा किताब पटकावण्यासाठी खेळाडूने 2500 एलो गुण आणि 3 निकष पूर्ण करणे गरजेचे असते। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।